हे कुठं ऐकू येते? आपल्या कष्ट करून निवडून आणलेले आपले खासदार बजरंग बाप्पा जिल्ह्याचे, आता येतोय का आवाज? तुम्ही आता नवीन आलेला आहे त्यामुळे बाहेरच्या आवाजापेक्षा आतला आवाज वाढायला जरा वेळ लागेल. आमदार जिल्हा अध्यक्ष आपले संदीप क्षीरसागरजी, माजी आमदार दरेकर नाना, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार राधाकृष्ण हके पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार पृथ्वीराज साठे, फुलचंद कराड साहेब, ॲडव्होकेट बागलजी, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख, युवतींच्या अध्यक्षा सक्षनाताई सलगर, आपल्या सर्वांच्या लाडक्या सुशीलाताई मोराळे, विठ्ठल मोरे, पंडितराव कांबळे, महाराष्ट्र स्तरावरील राज्य सामाजिक न्याय विकासाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, हेमाताई पिंपळे, नारायणराव डक, प्रभाकर वाघमोडे, रामभाऊ खाडे, भाई थावरे, ईश्वर मुंडे, श्रीराम मुंडे, श्रीहरी काळे, पूजा मोरे, देशमुखताई, विद्याताई जाधव, सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे, बाहेर थांबलेले आणि आत बसलेले हे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वांनीच सर्व विषय बोलून झालेले आहेत. त्यामुळे मी काही फार बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की नाउमेद न होता प्रत्येक प्रसंगाला तोंड देऊन तुम्ही सगळ्यांनी बजरंग बाप्पांना विजयी केलं. त्यामुळं शरद पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचं नावच असं आहे, निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा. त्यामुळं पवार साहेबांच्यावर हा जिल्हा किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा या जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती असताना साधन संपत्ती हा विषय आपल्याकडे नव्हताच, पण तरी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही शारीरिक मेहनत घेतली, प्रचंड कष्ट घेतले आणि गावागावात मतामतापर्यंत पोचून मतदान बजरंग बाप्पांना कसं पडेल याच्यासाठी फार प्रयत्न केले. आम्ही सगळ्यांनी हे डोळ्याने पाहिलेलं आहे. हा जिल्हा तसा एवढा सोपा नाही आणि इथं खासदार होणं हे तर फार कठीण. त्यामुळे बजरंग बाप्पा तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही निवडून आला ती एवढी सोपं काम नाही. पण मला मगाशी बाप्पांचं भाषण ऐकून फार समाधान वाटलं की या जिल्ह्यातले राहिलेले अनेक प्रश्न जे लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारमध्ये बसून सोडवण्याची आवश्यकता होती, दिल्लीत बसून, त्या सगळ्याच प्रश्नांना बजरंग बाप्पांनी हात घातलेला आहे. रेल्वे डिसेंबरपर्यंत येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. डिसेंबर नाही 31 मार्चपर्यंत आलं तरी आमची काही तक्रार नाही. पण रेल्वे येणं हे फार महत्त्वाचं होतं, ज्याच्यासाठी तुम्ही बैठका घेऊन आता सपाटा सुरू केलेला आहे. या जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील आपल्याला पुढे सोडवायचा आहे. मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे याची मला जाणीव आहे. आपल्या जिल्ह्यात मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यामध्ये, मध्य गोदावरीमध्ये मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी जवळपास 19 TMC पाणी अतिरिक्त आहे हे सिद्ध करून आपण 19 TMC पाण्याची बंधाऱ्यांच्या परवानग्या देण्याची व्यवस्था केलेली होती. तसं नांदेडच्या पलीकडे वाहत पुढे जाणारं पाणी
जे आपल्या हक्काचं होतं, जे आपण वापरत नव्हतो, असे जवळपास 44 TMC पाणी रिव्हर्स आणावं अशा देखील योजना त्यावेळी मी पुढाकार घेऊन प्रस्तावित केलेल्या, त्यालाही हळूहळू मूर्त स्वरूप येईल. पण बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला मागून अतिरिक्त पाणी आलं पाहिजे आणि हे पाणी येऊन आपल्या बीडमध्ये सक्षमपणानं काहीतरी मार्ग, प्रत्येक शेतीला पाणी देण्याचा काहीतरी प्रकल्प आपण हातात घेतला पाहिजे. आणि म्हणून मी या खात्याचा मंत्री असताना लातूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची माझी बैठक झालेली, बीडलाही सगळ्यांची बैठक झालेली आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आपल्याला सांगू. पण आपण जर बीडचं परिस्थिती बदल करायची असेल तर पाणी या जिल्ह्यामध्ये माजलगाव धरणात जेवढं आहे तेच मेजर, बाकी आपल्याकडे तसं विशेष पाणी नाही. आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये वळण बंधारे बांधण्याचं काम अधिक वेगानं करणं, अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात आणणं आणि गोदावरी खोऱ्यात आलेल्या पाण्यावर आपला हक्क निर्माण करणं आणि ते पाणी बीड जिल्ह्यामध्ये आणणं, हे 2-3 पावलं ही आपण टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचा भरपूर अभ्यास केलेला आपलं सरकारच गेलं म्हणून थोडासा अडथळा झाला, पण भविष्य काळात या गोष्टी बजरंग बाप्पा आपण करू. कारण बीड जिल्ह्याला जे शक्य असेल, आता आष्टीची एक योजना तिकडनं आपण गती दिली, ती पण तिकडं कृष्णा खोऱ्यातलं पाणी इकडं आणण्याचं जे काम आहे त्यात आष्टीला प्रचंड म्हणजे असंच टेंडर काढून ठेवलेलं होतं, पण पुढं काहीच झालेलं नव्हतं. मध्येच एक काम धरलेलं, मागच्या पाईपलाईनचं काम नाही, त्याचा निर्णय नाही, बरेचसे प्रश्न असे अनुत्तरित होते. ते सगळे प्रश्न आम्ही सोडवले. त्यामुळं आता तिथं कुठंतरी प्रकल्प पूर्ण होण्याच्यासाठी मार्गस्थ लागला. 1-2 वर्षात ते काम चालू झालं, ते मार्गस्थ लागलाय आणि त्या पुढच्या 2-3 वर्षात तोही प्रकल्प पूर्ण होईल. आता कृष्णा खोऱ्याचं पाणी इकडं उस्मानाबाद जिल्ह्यात 1 आणि 2 योजना या उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी नेण्याच्या तिकडं आपण काढलेल्या होत्या, त्याही अशाच थांबलेल्या होत्या. त्यातले फक्त ठळक कामाची टेंडर दिलेली, परत कोणाचं लक्षच नव्हतं. ते सगळं दुरुस्त करून त्या दोन्ही कामांना गती दिल्यामुळं आता माझा विश्वास आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात देखील जवळपास सगळ्या तालुक्यात पाणी जाईल. 1-2 तालुक्यात जरा कमी जातंय, पण ऑलमोस्ट सगळ्या तालुक्यामध्ये इरिगेशन पोचतंय, कृष्णेचं पाणी पोचणार आहे. आणि उस्मानाबाद जिल्हा आज जसा दिसतो 2-2.5 वर्षानं तसा दिसणार नाही. सुजलाम सुफलाम अधिक संपन्न असणारा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आपल्या समोर येईल. तीच परिस्थिती आपल्याला आपल्या जिल्ह्यात इथं करायची आहे. आणि म्हणून मी बाप्पांच्या प्रचाराच्या भाषणातही याचा उल्लेख केलेला. आणि पुढं आपल्याला जर हे सगळं करायचं असेल तर महाराष्ट्र सरकार देखील आपलं आणण्याचं काम आपण करूया. आज जिल्ह्यामध्ये 5-6 आमदार तुम्ही देता. 6 आमदार देत असताना मागच्या वेळी चांगलं यश तुम्ही पवार साहेबांच्या मागे उभा केलं. यावेळी देखील पवार साहेबांच्या मागे हेच यश उभा करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याची पार्श्वभूमी कदाचित वेगळी असेल, पण विधानसभेच्या निवडणुका होत असताना ती तर पार्श्वभूमी आहेच, पण त्याचबरोबर आम्ही सत्तेवर आल्यावर विकास काय करणार हेही महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण लोकांना सांगितलं पाहिजे. त्यामुळं येणारी निवडणूक ही विकासावर देखील मतं मागणारी निवडणूक असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे आपण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना बऱ्याच ठिकाणी आपण सगळ्यांनी बारकाईनं लक्ष घातलं तर यश मिळू शकतं अशी माझी पूर्ण खात्री आहे. त्यामुळं तिकीट कोणाला मिळणार याविषयी फार स्पर्धा कुठं जास्त नाही आहे. आपण यावेळी मी तुम्हाला भेटायला का आलोय तर इथनं शिष्टमंडळ मुंबईला जाणं आणि प्रत्येकाने आपापले समर्थक घेऊन मुंबईला येणं
हे मला काही योग्य वाटत नाही आपल्या पक्षाला. मी आणि पवार साहेबांनी बसून एकत्रित विचार केला आणि आम्ही ठरवलं की तुमच्या जिल्ह्यात येऊन तुम्हाला कुणाला इच्छा काय आहे काय नाही हे भेटण्यासाठी मीच स्वतः जातो. म्हणून सगळी जिथं जास्त उमेदवार आपण लढतोय त्या ठिकाणी पहिले हे दौरे आम्ही पूर्ण केले. पुढच्या काळात आणखीन एक 4-5 जिल्हे मी करणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला कुणाला निवडणुकीला उभा राहायचंय त्यांनी इच्छा व्यक्त करायला आपल्या पक्षामध्ये बंदी नाही. पण त्याने इच्छा व्यक्त केली म्हणून मी नाराज हे डोक्यातनं काढा. आपण मेरिटनं लोकांच्या जो लोकप्रिय आहे त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपल्याला हा माझ्या जवळचा आहे तो माझ्या जवळचा आहे म्हणून आपल्याला वाटायला जे काही 288 पैकी आघाडीत जागा मिळणार आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या निवडून आणण्याचं काम आपल्याला भविष्यात करायचंय. त्यामुळं जागा पडण्यासाठी घ्यायची नाही. जो उभा करायचा तो निवडूनच आला पाहिजे आणि त्याचं बऱ्यापैकी संशोधन. आता मागच्या वेळी सुशीलाताई मोराळे कुठे गेल्या त्या मला लय शिव्या देत असतील मनातनं. हे राजाराम बापूंचा पोरगा आम्हाला वाटलं आम्हाला काय मदत करेल पण बोंबल्याला ह्यानंच आमची वाट लावली असं मनात असणार. कळलं का? ते काय फार माझं कौतुक करत नाही. मागं बसल्यात ते शिव्या देत असणार. पण बऱ्याच जणांनी मी ताईंचं का नाव घेतलं त्या रागवणार नाहीत म्हणून. नरेंद्र काळे आमचे इच्छुक होते. 5-7 जणांनी बरेच जण इच्छुक होते. पण आपण फार सायंटिफिकली सिस्टमॅटिकली तपासत या निष्कर्षाला आलो की बजरंग बाप्पांनाच उमेदवारी दिली पाहिजे. आणि बराच विचार करून प्रत्येक तालुक्यातला चाचपणी करून अंदाज काढून मग आपण बजरंग बाप्पांना उमेदवारी दिली. तुम्ही असं समजू नका की बजरंग बाप्पा आले आणि आपण त्यांना चटकन उमेदवारी दिली. ह्याचं संशोधन बरंच आधी चाललेलं आणि मग बजरंग बाप्पांना प्रवेश घेतल्यानंतर अजून एकदाच परत चाचपणी केली, सगळ्या इच्छुकांची केली आणि मग आम्हाला असं वाटलं की बेस्ट कॅन्डिडेट बजरंग बाप्पा आहेत की जे पुढं निवडून येऊ शकतील. आज आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ही निवडणूक लोकसभेची तुमच्या प्रयत्नाने यशस्वी आपली झाली. तसेच आपल्याला या जिल्ह्यामध्ये विधानसभा देखील सगळ्या जिंकायच्या आहेत. काही अशक्य नाही. बाप्पा निवडून आले तसं प्रत्येक विधानसभेत देखील इतिहास घडवण्याचं काम हे आम्हा सगळ्यांना करता येईल. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जेवढे आपण उमेदवार उभे करणार आहोत जवळपास सर्वच, एखाद दुसरी जागा इकडं तिकडं, जवळपास सगळीकडेच आपण उमेदवार उभे करणार आहोत. त्या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा अजून निर्णय झालेला नाही. तो झाल्यानंतर ते अंतिम जाहीर होईल. पण जेव्हा जिथं जिथं आपण लढू तिथं सीट निवडून आली पाहिजे. आता सीट निवडून येण्यासाठी सर्व समाजांना बरोबर घेण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, संघटनात्मक काही रचना आपल्याला कराव्या लागल्या, तालुका स्तरावरच्या असतील, जिल्हा स्तरावरच्या असतील, सर्व समाज आपल्या बरोबर आणायचे असतील तर काही आपल्याला फेरबदल देखील केले पाहिजेत. तालुक्यात समजा मनोहर डाके च्या ऐवजी त्यांच्याऐवजी दुसरा एखादा आपल्याला करायला लागला, समजा माजलगावला नाही मी बदलायचं म्हणत नाही, पण असं काही सुचलं मी विनोद केला, खरं नाही काय, असं काय आपला विचार नाही. पण मी सांगितलं की आपल्याला बेरजेचं राजकारण जास्त महत्त्वाचं असतं. पण बेरजेच्या राजकारणात कोणी पाकच सोडून गेलेला आहे त्याला आणून डोक्यावर बसवा असाही आपला उद्देश नाही. पण आपल्याला प्रत्येक मतदारसंघ जिंकायचा हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. मगाशी सांगण्यात आलं की 10 पैकी 8 जागा आपण जिंकल्या. त्या कशा जिंकल्या तर त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले,
आणि महाविकास आघाडीच्या आपल्या दुसऱ्या 2 घटकांनी देखील आपल्याला सहकार्य केलं। त्यांचे उमेदवार जिथे होते तिथं आपल्या पक्षाने देखील त्यांना सहकार्य केलं। आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की या निवडणुका आता फक्त 2 महिन्यात होणार आहेत, 2 महिन्यात होणार आहेत। आणि मागच्या वेळी आपण बघितलं की लोकांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे महाराष्ट्र सरकारला सोडवता आले नाही। एक पीक विम्याचा प्रश्न आहे, सरकारने 1 रुपयात विमा काढू म्हणून सांगितलं, पण ह्याच्यात गौडबंगाल असा आहे की राज्य सरकार हजारो कोटी रुपये पीक विमा कंपनीला देतं आणि पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देत नाही। नुकसान झालं, अवकाळी पाऊस आला, संकट आलं तर ज्याच्यासाठी पीक विमा काढलेला आहे तो परतावा शेतकऱ्याकडे येत नाही। याच्यात गौडबंगाल असा आहे की सगळ्यांचेच हात ओले होतात, सरकार तिकडे पीक विमाचे प्रीमियम भरतो, तो प्रत्येक कंपनीला काही शेकड्याने असतो। एखाद्या कंपनीने 1000 कोटी रुपये जर पीक विम्याचा प्रीमियम घेतला असेल महाराष्ट्रात आणि संकट आलं तर किमान 700, 750, 800 कोटी तर मागे आले पाहिजेत, पण ही रक्कम 50-60 कोटीच्या वर, 70-80 कोटीच्या वर, 100-125 कोटीच्या वर जात नाही। का जात नाही तर त्यांचे जे अटी आहेत त्या अटी अशा यांनी ठेवलेल्या आहेत की ज्यामुळे शेतकऱ्याला पैसे मिळणारच नाही तशी व्यवस्था केलेली आहे। आणि त्याच्यात सगळं सरकारची बाजू जी आहे ती त्यांना सामील असल्यामुळं आपलं हे पीक विम्याचं कधी फायदा शेतकऱ्याला मिळत नाही। आजही महाराष्ट्रात काही वेगळी अवस्था नाही। कांद्याच्या निर्यातीत काय झालं, आता 40% निर्यातीवर कर आहे। भारतामध्ये कुठल्या उद्योगातल्या प्रॉडक्टला निर्यातीवर कर नाही, पण कांद्यावर निर्यातीवर कर आहे, ठीक आहे। आता 40% निर्यातीवर कर असल्यामुळे काय झालं, पाकिस्तानच्या कांद्याला जगात चांगली मागणी आली। भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं पाप हे केंद्र सरकारच्या 40% निर्यात कर या धोरणामुळे आज आपल्या सगळ्यांना अनुभवायला आले। आता निवडणूक जवळ आली आहे म्हणून एखाद्या वेळी निवडणुकीपुरतं कर कमी करतील वगैरे काहीतरी करतीलच, कारण निवडणुकीत आता काय कपडे काढून द्यायला तयार आहेत, काय प्रॉब्लेम नाही। त्यामुळे कांदा निर्यात हा एक प्रश्न असा आहे की आपल्या देशातल्या कांद्याला डिमांड बाहेर कमी आहे कारण महाग झाला, आणि पाकिस्तानचा कांदा निर्यातीवर कोणताही कर नसल्यामुळं फार सहजासहजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जातोय, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। खरं म्हणजे आपल्याला काल परवा केंद्र सरकारने बजेट मांडलं, बजेट मांडल्यावर महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं, काय बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालं नाही। पण महाराष्ट्राच्या ऐवजी बिहारला 58,900 कोटी म्हणजे 59,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी दिले, आंध्र प्रदेशला 15,000 कोटी रुपये दिले, आणि ₹15,000 कोटी आंध्र प्रदेशला दिले। महाराष्ट्राला काय दिलं, महाराष्ट्राला काही मिळालं नाही म्हणून बोंबाबोंब झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच स्टेटमेंट दिलं, नाही 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 महाराष्ट्राला दिलेलं आहे, महाराष्ट्राला दिलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलेल्या आकड्यांची बेरीज 7,545 कोटी होती। आता हे 7,545 कोटी मध्ये रकमा काय वाचतो, मुंबई मेट्रोला 1,087 कोटी, हे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत, नवीन कौतुक काही नाही आहे। MUTP 3 मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी MUTP 1 चालू होता, नंतर MUTP 2 झाला, मग MUTP 3 झाला, मुंबईच्या रेल्वे लाईनच्या रेल्वेच्या संदर्भात आहे। MUTP 3 मध्ये ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे, 908 कोटी रुपये पूर्वीपासून चालत आलेला हा प्रकल्प आहे। त्यांनी
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाला 600 कोटी रुपये. विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या प्रकल्पांची किंमतच कदाचित 30-40 हजार कोटी रुपये असेल. या 600 कोटी रुपयाने काय होणार? तुमच्या महाराष्ट्रात बाकीच्या अशा किरकोळ रकमा आहेत. त्यामुळं मला आपणाला हे सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं यात महाराष्ट्रावर केंद्र सरकारने केलेला अन्याय याकडे आपण बघितलं पाहिजे. या सरकारचं धोरण आपल्याला पैसे देण्याचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 जूनला एनडीए सरकारने काही पैसे देशातल्या सरकारांना वाटले विकास निधी. त्यात आपल्याला हे 8,000 कोटी रुपये हे बजेटच्या आधीचं सांगतोय 8,000 कोटी रुपये निधी मंजूर केला. सर्वाधिक पैसे उत्तर प्रदेशला दिले 25,000 कोटी, बिहारला 14,000 कोटी दिले. सर्व राज्यांना पैसे वाटले ते 1,39,000 कोटी रुपये. आणि कर संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा, आपण कर महाराष्ट्र जेवढा भरतो तेवढा दुसऱ्या देशातल्या राज्य कुठलंही भरत नाही. आणि त्यामुळं आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करांचं संकलन करून देतो. मागच्या वेळी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की 2 लाख जवळपास म्हणजे महाराष्ट्रातून 23-24ला जीएसटी किती गेला माहितीये का केंद्राकडे? 3 लाख कोटी रुपये. आणि आपण इतर जे कर भरतो ते केंद्राकडे गेले ते 2,36,000 कोटी. म्हणजे 5,36,000 कोटी रुपयाचा टॅक्स महाराष्ट्राने केंद्राला भरला आणि मिळालं काय तर 7,000 कोटी रुपये. मगाशी ते सांगितले ते. आणि त्यामुळं दुसऱ्या राज्यांना किती पैसे मिळाले? उत्तर प्रदेशला म्हणजे महाराष्ट्राला जो प्रति पैसे मिळाले ते टोटल 78,000 रुपये फायनान्स कमिशनच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये मिळतात. पण आपल्याला ज्यावेळी 78,000 कोटी मिळतात त्यावेळी उत्तर प्रदेशला 2,18,000 कोटी, बिहारला 1,22,000 कोटी, मध्य प्रदेशला 95,000 कोटी, आंध्र प्रदेशला 49,000 कोटी, आसामला 38,000 कोटी. हे वित्त आयोगाने वाटलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे हे पैसे होतात. त्या वित्त आयोगाने वाटलेल्या फॉर्म्युल्याच्या पलीकडे जाऊन बिहार आणि आंध्र प्रदेशला आज केंद्र सरकारने पैसे वाटले. संघ राज्य म्हणून जी भारताची कल्पना आहे त्यात केंद्र सरकारने सर्व राज्यांना त्यांचा मागासलेपण आणि बाकीच्या गोष्टी बघून वित्त आयोगाच्या मार्फत पैसे वाटायचे असतात त्यांच्या फॉर्म्युलाप्रमाणे. पण आज पहिल्यांदा अर्थसंकल्पात केंद्र सरकारने हा मूळ संघ राज्याची जी एकत्रितपणा जो आहे तो भंग पावेल असं भूमिका घेतली आणि ठराविक 2 राज्यांना जास्त पैसे दिले. याचं कारण त्यांचं सरकार त्या दोघांच्या जीवावर आज उभं आहे. आणि म्हणून आपण महाराष्ट्रात प्रकल्प आपल्या राज्यातून बाहेर जातात तेही आम्ही सहन करायचं. तो फॉक्सकॉन गेला, ते एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला, अजून 4-6 प्रकल्प गुजरातला यांनी पळवले. आम्ही गप्प बसलोय. आम्ही म्हणजे आमचं सरकार काही त्याच्यावर करत नाही. मोदी साहेबांनी सांगितलं की फॉक्सकॉन जाऊ दे, इससे बड़ा प्रकल्प आपको लाके देंगे असं एकनाथ शिंदेने विधानसभेत भाषण केले. एकनाथ शिंदेने असं सांगितलं की मोदी साहेबांनी सांगितलं ये तो बहुत कम है, इससे बड़ा प्रकल्प आएगा. पण लोकसभा झाली तरी असा प्रकल्प महाराष्ट्रात आलेला नाही. आणि त्यामुळं आपल्याला महाराष्ट्र लुटण्याची भूमिका जर असेल आणि परत मोदी आणि शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांनाच शिव्याशाप देण्याचं काम करत असतील तर स्वाभिमानी महाराष्ट्राने पुन्हा एकदा या जोडीला आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवायला पाहिजे. आणि तीच अपेक्षा मी तुम्हा सर्वांच्याकडून करतो. वेळ बराच झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे तुम्ही कुठल्या रस्त्यावरून येता मला माहित नाही पण रस्ते कसे होतात, किती
पैसा सरकार खर्च करते याची एक छोटीशी माहिती देतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. 2024च्या बाप्पांची निवडणूक झाली ना, त्यावेळी MSRDCने 6 एक्सप्रेस कॉरिडॉर्स जाहीर केले. लोकसभेच्या निवडणुकीच्या जस्ट आधी 90,000 कोटी रुपयाचे रस्ते बांधायचं ठरवलं सरकारने. आपल्या मराठवाड्यातला जालना नांदेड एक्सप्रेसवे 184 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. याचं 11,441 कोटीला टेंडर काढलं होतं. आता टेंडर 2% 4% मागं पुढं होतं, पण 11,441 कोटीचं टेंडर 4,000 कोटी रुपये वाढवून 15,464 कोटी रुपयाला देण्यात आलं. म्हणजे जे काम 11,441 कोटी एस्टिमेटचं होतं ते 15,464 कोटीला यांनी दिलं. आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं तर रोडवे नावाच्या एका ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला दिलं. पण ठीक आहे, 1 किलोमीटर तुम्ही गावाकडे रस्ता करता. आता बरेच जण पूर्वी जिल्हा परिषद वगैरे काम करत असतील. इथं 1 किलोमीटरला किती खर्च यावा काही तुम्हाला अंदाज? तुम्ही त्यांच्या बरोबरचे दिसताय. 1 किलोमीटर रस्ता बनवण्यासाठी 83 कोटी रुपये खर्च येणार आहे. 1 किलोमीटर. आता 6 एक्सप्रेसवे मधला अजून एक रस्ता आहे, विरार ते अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर. टेंडर होतं 20,000 कोटीचं. आता 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटी रुपयाला यांनी दिलं. आता 26,000 कोटीला टेंडर दिलं. आता 1 किलोमीटर तुम्ही काय बोलू नका, तुम्ही माझं भाषण ऐकलेलं दिसते काल. तर 1 किलोमीटर रस्त्याला किती खर्च येईल आता सांगा? एका किलोमीटरला 26,000 कोटीचा रस्ता आहे. काय इन्कम टॅक्स ED काय लागणार नाही, तुम्ही आकडा कुठलाही सांगा. या 96 किलोमीटरच्या रस्त्याला 273 कोटी रुपये 1 किलोमीटरला सरकार खर्च करणार आहे. 1 किलोमीटरला 273 कोटी. मध्ये एक पृथ्वी ते चंद्र अंतर आहे 3,84,000 किलोमीटर. म्हणजे 3,84,000 किलोमीटर चांद्रयानाला जायला जो खर्च आला तो 600 कोटी रुपयाला. 600 कोटी. आणि हे महाराष्ट्रातलं सरकार 1 किलोमीटरचा रस्ता 273 कोटी रुपयाला खर्च करणार आहे. तुम्ही आम्ही जे कर भरतो ना, आपल्या खिशातनं हे पैसे खर्च होणार आहेत, आपल्या खिशातनं हे पैसे जाणार आहेत. आणि त्यामुळं ही जी 90,000 कोटी रुपयाची कामं मगाशी सांगितली ना, ती कुणाला दिली आहेत? मेगा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, GR इन्फ्रा आणि रोडवेज या 4ही कंपन्यांनी BJPला इलेक्ट्रल बॉन्डच्या रूपात 8,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलेले आहेत. हे जे पूर येतो ना, तुम्हाला जो त्रास होतो सगळ्यांना, निवडणुकीला सकाळी 7 वाजता पैसे वाटायचा कार्यक्रम चालू होतो, आदल्या रात्रभर चालू असतो, आधी 2 दिवस चालू असतो, कार्यकर्त्यांना खरेदी करण्याचं काम चालू असतं. कारण पैशाला काही म्हणजे कमीच नाही. पैसे कुठून येतात याची काही उदाहरणं आपल्याला कळावीत म्हणूनच मी थोडासा वेळ तुमचा जास्त घेतला. त्यामुळे हे आपले पैसे आहेत. तिकडं पैसे आले तर फुलचंद कराड हे आपलेच पैसे आहेत सांगायचं. आपलेच पैसे आपल्याला मिळत आहेत. त्यांच्या खिशातनं आले तर ते आपल्या खिशातनं काढून आपल्याला देत आहेत. त्यामुळे त्या पैशांचा प्रभाव आपल्यावर किती पडायला पाहिजे हे ज्याचं त्यानं ठरलं पाहिजे. आपलेच पैसे आहेत,
आपल्या खिशातनं पैसे काढून जर ही लोक आपल्यालाच पैसे वाटायचं काम करत असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे महाराष्ट्रात मी कुठलीही निवडणूक लोकसभेची तर कधीच बघितली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत पैसे नगरपालिकेसारखे वाटलेले आजपर्यंत मी बघितलेले नाही. याचा अर्थ जरा जादा झाले. भ्रष्टाचाराचे आरोप विधानसभेत आम्ही केले, त्या एकाही आरोपाला यांना उत्तर देता आलं नाही. डांबर घोटाळा केला एकानं रत्नागिरीत. तुम्ही का असं माझ्याकडे बघताय? डांबर घोटाळा काय कसा केला तर डांबर घोटाळा केला म्हणजे डांबराचं HPCL का काय कंपनी आहे त्याकडून डांबर काढलं की ते पावती मिळते. 10 बॅरेल 15 बॅरेल काय असतील ती पावती मिळते. तीच पावती राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दाखवायची, तीच पावती MIDCच्या कामात दाखवायची, तीच पावती रत्नागिरी नगरपालिकेच्या कामात दाखवायची. डांबर टाकायचंच नाही, फक्त पावत्या दाखवायच्या आणि बिलं काढायची. त्यामुळं पाऊस पडल्यावर रस्ते खराब का होतात याचं कारण हे आहे. सगळीच बेईमानी हो. मी हे विधानसभेत काढलं, उत्तर द्यायची ताकद झाली नाही. मायनी नावाचं सातारा जिल्ह्यात एक गाव आहे, तिथं मेडिकल कॉलेज एकानं काढलं, ते तिथल्या भाजपच्या आमदाराच्या ताब्यात आहे. काय प्रताप केला भाजपच्या आमदारानं? मेलेल्या माणसाला ऍडमिट केलं. माणसाला नाही, माणसांना, अनेक माणसांना. माणूस संदीप क्षीरसागर मेलेला आहे, त्याचं सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आहे, त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला असं रेकॉर्ड आहे. त्याच्यावर कोरोनाची सगळी ट्रीटमेंट झाल्याचं रेकॉर्ड आहे. त्यानंतर तो बरा झाल्याचं रेकॉर्ड आहे. आणि योजनेत घरी पोचवायला 50 रुपये होते म्हणून 50 रुपयात त्याला घरपोच केलेला आहे असंही रेकॉर्ड आहे. म्हणजे ते 50 रुपये घरी पाठवायचे पण यांनी सोडले नाही. म्हणजे माणसाला 50-60 कोटीचा भ्रष्टाचार आहे. राजेश टोपेंनी त्याची चौकशी लावलेली, आपलं सरकार गेलं नाही तर तो आमदारच आत गेला असता. या सरकारने ही चौकशी दाबली. आता कोर्टानं त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. म्हणजे तुम्ही टाळूवरचं लोणी खाताय. भारतीय जनता पक्षाला अशा आमदाराचा अभिमान आहे, कारण तो उपमुख्यमंत्र्यांच्या फार जवळचा आहे. दुसऱ्या बाजूने जसं डांबर घोटाळा झाला, जसं आपला कोरोनाचा हा मी सांगितलेला घोटाळा झाला, अशी 6 घोटाळे आम्ही सभागृहात मांडले. एकाही मंत्र्याला उत्तर देता आलं नाही. दुसरीच भाषणं करायची. ते मंत्री एकतर सभागृहात बसायचे नाहीत, PA लिहून देईल तेवढे येऊन भाषण करायचे आणि मागण्या मान्य करा म्हणून सांगायचे. आणि म्हणून हे सरकार भ्रष्ट आहे. या भ्रष्ट सरकारला घालवल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या वरचं अरिष्ट दूर करायचं असेल तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं तयार झालेले हे सरकार पाडलं पाहिजे. काल परवा भारतीय जनता पक्षाचा एक मेळावा झाला. त्यामध्ये अमित शहानी सांगितलं की 2024 नंतर येणारं सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार असेल. म्हणजे एकनाथ शिंदेंचा पत्ता कट. मग भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार या भारतीय जनता पक्षाच्या अमित शहांना आणायचं आहे. एकनाथ शिंदे बाजूला जाणार आहेत. अमित शहानी सांगितलं, मी काय बोलत नाही. आणि त्यामुळं
एक सत्तारूढ पक्षाच्या लक्षात आलंय आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या की येणाऱ्या विधानसभेत 50-55 पेक्षा आपल्या जागा काही जास्त येणार नाही आणि मग त्यामुळं अचानक दिसेल तो लाडका व्हायला लागलाय. म्हणाल त्या गोष्टी लोकसभेच्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी विनंती करेन की लोकसभेच्या आधी बहिणीला जेवढा त्रास द्यायचा तेवढा देऊन झालाय. आता तुम्हाला लाडकी बहीण योजना आठवायला लागली का? तर पराभव झाला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या 9 जागा निवडून आले. एकनाथ शिंदे 7 वर आले. बाकीच्यांच्याविषयी मी काही बोलत नाही. माझा सातारचा उमेदवार जर निवडून आला असता तर मी आज महाराष्ट्रात सांगू शकलो असतो की माझे पण 9 आहेत, भारतीय जनता पक्षाचे पण 9 आहेत. मी भारतीय जनता पक्ष एवढ्या ताकदीचा झालो म्हणून. तो सातारचा उमेदवार निवडून आल्यातच आहे. ती पिपाणीवर आमची 37,000 मतं गेली आणि 35,000 आपली सीट पडली. 28 पैकी 9 आले. सांगण्याचा मुद्दा असा की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला नाकारण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता आम्ही जेव्हा जेव्हा जिथं जिथं सर्वेक्षण केली तिथं मोदी साहेबांच्या बद्दल थोडी तरी अप्रुव्हल होतं. ठीक आहे, 52, 56, 55%. पण महाराष्ट्र सरकारच्या या त्रिकुटांच्या सरकारबद्दल महाराष्ट्रात अप्रुव्हल किती होतं? तर 37 आणि 32 आणि 35%. ह्याच्या पलीकडे नाही गेलं. 60-65% जनता यांच्यावर सर्व महाराष्ट्रातली नाराज आहे. त्यामुळं तुम्ही लोकसभेत 158 जागेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या महाविकास आघाडीचा विजय होणार हे डोक्यातून काढा. हा आकडा मिळालेल्या मतावर आहे, पण महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर नाराज असणारी जनता याच्यापेक्षा जास्त आहे. मोदी मोदी म्हणून थोडी बहुत जास्त मतं यावेळी पडली, पण पुढच्या वेळी तीही मतं पडणार नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही दरेकर नाना 175 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहे. हे मी आपल्या सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगतो. आणि म्हणून आपल्याला निवडणुकीची तयारी करा. लोक आपल्या बरोबर आहेत, लोकांचा आशीर्वाद बरोबर आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त सरकार, प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणारे सरकार, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक आणि आमच्या सगळ्या वेगवेगळे समाजातले जे घटक आहेत, सामाजिक न्यायाचे घटक असतील, त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आम्ही ठामपणानं या महाराष्ट्राचा कारभार आखताना महाराष्ट्र सरकार या राज्यातल्या सगळ्यांना समतेचा विश्वास निर्माण करून देईल आणि गुण्यागोविंदाने पुन्हा एकदा आपल्या सर्व जाती धर्मातली लोक महाराष्ट्रात नांदतील. काही लोकांनी महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा उद्योग केलेला आहे. भांडणं लावून एकाने एकाशी बोलायचं, दुसऱ्याने एकाशी बोलायचं, दोघांनी एकत्रित बसून चर्चा करायचा कधीच विषय काढला नाही. एकाने मुख्यमंत्र्यांनी एका घटकाशी बोलायचं, उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या घटकाशी बोलायचं आणि दोघांनाही तरंगत ठेवायचं, म्हणजे ताटकळत ठेवायचं. आमची अपेक्षा आहे. सारखे हे लोक म्हणतात की सरकार विरोधी पक्षाने आपली भूमिका सांगावी. अरे बेट्यानो, आता तुमची भूमिका सांगायचा टाइम आला. इलेक्शन संपत आलं आता आणि तुम्ही ज्यांना आश्वासनं दिलेली आहेत ते वाट बघताय तुमच्या निर्णयाची. आम्ही सरकारला सांगतोय निर्णय घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या आणि न्याय देण्याचं काम करा. तुम्ही आश्वासनं जी काही दिलेली असतील, जे काही खाजगी तुम्ही बोलला असाल ते तरी जाहीर करा. काहीच विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायचं नाही. विरोधी पक्षाला विश्वासात न घेता सांगायचं या मीटिंगला चर्चा करू. आणि मीटिंग कसली? आरक्षणाबाबत मीटिंग. त्या आरक्षणाच्या बाबतीतल्या मीटिंगला बोलवायच्या आधी 2 मीटिंग अशा झाल्या की ज्याच्यात आम्ही आमची मतं मांडलेली आहेत.
आम्ही विचारलं काही मुद्दा आहे का, काही प्रस्ताव आहे का, काही निर्णय घेतलाय का तुम्ही, ज्या कशासाठी मीटिंग बोलवताय तुम्ही? मागचे 4 महिने ज्यांच्यावर चर्चा केल्या त्या स्पष्टपणानं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना तरी सांगा, दोन्ही सभागृहाच्या. पण हे काम झालं नाही. आणि म्हणून मी आपणा सगळ्यांना विनंती करेन, सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे. पवार साहेबांनी आज सकाळी पण भूमिका व्यक्त केलेली आहे. पवार साहेबांनी शेवटी जाऊन एकनाथ शिंदेना त्यातला मध्य मार्ग सांगितलाय. कशा प्रकारे सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे हेही सांगितलंय. आणि पवार साहेबांनी हेही सांगितलंय की सरकार या सर्वांना विश्वासात घेण्यासाठी कमी पडलं, ही वस्तुस्थिती आहे. नाही तर हा प्रश्न यापूर्वीच निघाला असता. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की सर्वांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे. आणि ती न्याय देत असताना सर्वांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया जी महाराष्ट्र सरकारने करण्याची गरज होती, ती गरज आता तरी किमान उशीर झालेला आहे, पण ती पूर्ण सरकारने केली पाहिजे. समाजात तेढ निर्माण करणं ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सोयीचं नाही, एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना एक आव्हान केलेलं आहे. ते म्हणजे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे अभियान आहे, त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं. माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र म्हणजे आम्ही सत्तेवर आलो तर महाविकास आघाडीने खास करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत, सरकार कसं असलं पाहिजे याविषयी हे अभियान काम करणार आहे. मिस कॉल दिला की तुम्हाला एक फॉर्म येईल, त्या फॉर्मवर तुम्ही काही लिहून तुमच्या सूचना जर पक्षाला केल्या तर जाहीरनामा समिती आता केलेली आहे महाविकास आघाडीची, पण ही माहिती सगळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. आणि त्यातनं आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या भागासाठी, जिल्ह्यासाठी, विभागासाठी, राज्यासाठी कोणती धोरणं घेतली पाहिजेत याची एक जंत्री आमच्याकडे तयार होईल. ती भविष्य काळात त्याचा आम्ही अनुकरण करण्याचा किंवा त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करू. आज आपण सगळे मोठ्या प्रमाणात इथं आलात. जिल्हा अध्यक्षांनी तुम्हा सगळ्यांना इथं बसण्याची व्यवस्था केली, पण बरेच जण खाली आहे त्याची मला जाणीव आहे. त्यामुळं माझा येण्याचा मूळ हेतू तुमच्याशी संवाद साधणं आहे. त्यामुळं मी फक्त मतदारसंघाची नावं घेतो. मला आत कुठल्या मतदारसंघाचे जास्त आहे ते कळलं की मग तसं आपण कारवाई करू. इथं आता करायचं का नंतर? नाही, आता इथं आष्टी पाटोद्याची किती लोक आत आहेत? बरेच आहेत ना. परत परळीची किती आहेत आत? परळीची भाषा जरा वेगळी दिसते. केज माजलगाव गेवराई आणि बीड काय करायचं? सगळेच आहेत. आता काय करायचं? आता कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.